आपण सहसा इलेक्ट्रॉनिक उपकरणं कशी वापरतो? ती तुटू नयेत, खराब होऊ नयेत याची काळजी घेतो, बरोबर? पण विचार करा, आज आपण एक अशा कंपोनंटबद्दल बोलणार आहोत जो मुद्दामून ब्रेकडाऊन होण्यासाठीच बनवला गेला आहे. हे ऐकायला थोडं विचित्र वाटेल, नाही का? म्हणजे एखाद्या उपकरणाचा मुख्य उद्देशच ब्रेक होणं कसा असू शकतो? पण खरं तर हेच ते तत्व आहे जे झेनर डायोडला इतकं खास आणि उपयोगी बनवतं. तर मग नक्की काय आहे हा झेनर डायोड? सोप्या भाषेत सांगायचं तर हा एक सिलिकॉनचा पीएन जंक्शन डायोड आहे. म्हणजे पी टाईप आणि एन टाईप सेमीकंडक्टर्स एकत्र जोडलेले असतात. पण याची खासियत काय आहे? तर तो रिव्हर्स ब्रेकडाऊनमध्ये काम करण्यासाठी बनवला आहे. आता रिव्हर्स ब्रेकडाऊन म्हणजे काय? जेव्हा करंट उलट्या दिशेने वाहतो. सामान्य डायोड अशा स्थितीत अक्षरशः जळून जातो, खराब होतो. पण झेनर डायोड तो याच परिस्थितीत आपलं खरं काम करतो. कमाल आहे नाही का? याचा हा जो गुणधर्म आहे ना, तो इतका वेगळा आहे की आपण त्याला अनडायोड असंही म्हणू शकतो. चला बघूया हा सामान्य डायोडपेक्षा नेमका वेगळा कसा आहे. बघा, फरक अगदी स्पष्ट आहे. एक सामान्य डायोड म्हणजे कसा, एखाद्या वन वे रस्त्यासारखा. तो करंटला फक्त एकाच दिशेने जाऊ देतो, दुसऱ्या दिशेने नाही. पण झेनर डायोडचं काम त्या पुढे जातं. तो करंटला थांबवतो, जाऊ देतो आणि सगळ्यात महत्त्वाचं, तो व्होल्टेजला एका ठराविक पातळीवर स्थिर ठेवतो. म्हणजेच तो व्होल्टेज नियंत्रित करतो. आता हे सगळं नीट समजून घ्यायचं असेल तर आपल्याला त्याच्या कामाच्या दोन पद्धती बघाव्या लागतील. झेनर डायोड कसा वागेल हे पूर्णपणे त्यावर लावलेल्या व्होल्टेजच्या दिशेवर अवलंबून असतं. यांनाच आपण म्हणतो फॉरवर्ड बायस आणि रिव्हर्स बायस. आणि या दोन्ही पद्धती समजून घेण्यासाठी हा व्हीआय कॅरेक्टरिस्टिक कर्व्ह खूप महत्त्वाचा आहे. याला तुम्ही झेनर डायोडच्या वागणुकीचा नकाशा समजू शकता. या आलेखावर व्होल्टेज आणि करंटचा संबंध दाखवलाय आणि यात फॉरवर्ड आणि रिव्हर्स बायस ही दोन्ही क्षेत्र अगदी स्पष्ट दिसतात. बरं, सगळ्यात आधी फॉरवर्ड बायस बघूया, म्हणजे जेव्हा करंट योग्य दिशेने वाहतो. खरं सांगायचं तर इथे झेनर डायोडमध्ये काहीच विशेष नाही. तो अगदी आपल्या नेहमीच्या सिलिकॉन डायोडसारखाच वागतो. साधारणपणे 0.7 व्होल्ट मिळालं की करंट वाहू लागतो. अगदी सरळ आणि सोपं. पण खरी गंमत सुरू होते रिव्हर्स बायसमध्ये, म्हणजे जेव्हा आपण करंट उलट्या दिशेने पाठवतो. सुरुवातीला काय होतं? अगदी थोडा, नगण्य करंट वाहतो, पण फक्त एका विशिष्ट पॉइंटपर्यंत. आणि तो पॉइंट म्हणजेच ब्रेकडाऊन झोन. हाच तो खास एरिया आहे जिथे काम करण्यासाठी झेनर डायोडला मुद्दामहून डिझाईन केले गेले. या पॉइंटला एक नाव आहे, झेनर व्होल्टेज किंवा व्हीझेड. आणि इथे पोचल्यावर जे घडतं तेच याचं वैशिष्ट्य आहे. व्होल्टेज अक्षरशः त्या एका आकड्यावर लॉक होऊन जातं. म्हणजे करंट कितीही वाढला तरी व्होल्टेज मात्र जवळजवळ स्थिर राहतं. आणि हेच स्थिर व्होल्टेज आपल्याला हवं असतं. अर्थात हे सगळं अमर्यादपणे नाही चालत. याच्या काही मर्यादा आहेत. एक आहे आयझेड मिनिमम, म्हणजे तो कमीत कमी करंट जो याला ब्रेकडाऊन झोनमध्ये ठेवण्यासाठी लागतो. याला नी करंट असंही म्हणतात. आणि दुसरा आहे आयझेड मॅक्सिमम, म्हणजे तो जास्तीत जास्त करंट जो डायोड खराब होण्याआधी सहन करू शकतो. याच्या पलीकडे गेला तर डायोड जळून जाईल. पण मग एक प्रश्न मनात येतोच की हे इतकं स्थिर ब्रेकडाऊन होतं तरी कसं? म्हणजे याच्या मागे नक्की कोणती भौतिक प्रक्रिया काम करते? या प्रश्नाचं उत्तर आपल्याला दोन वेगवेगळ्या भौतिक प्रक्रियांमध्ये मिळतं. एक आहे झेनर इफेक्ट आणि दुसरा आहे ॲव्हलांश इफेक्ट. चला या तक्त्यामधून या दोन्हीतला फरक समजून घेऊया. जेव्हा ब्रेकडाऊन व्होल्टेज 6 व्होल्टपेक्षा कमी असतं तेव्हा झेनर इफेक्ट काम करतो. यात काय होतं? एक शक्तिशाली इलेक्ट्रिक फील्ड थेट अणूंमधील बंध तोडून टाकते आणि करंट वाहू लागतो. हे जास्त डोपिंग केलेल्या म्हणजे जास्त अशुद्धी असलेल्या डायोडमध्ये होतं. याउलट जर व्होल्टेज 6 व्होल्टपेक्षा जास्त असेल तर ॲव्हलांश इफेक्ट दिसतो. इथे काय होतं? वेगवान इलेक्ट्रॉन्स एकमेकांवर आदळतात आणि एकाचे 2, दोनाचे 4 अशी साखळी तयार होते, ज्यामुळे करंटचा जणू लोंढाच येतो. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे तापमानाचा या दोन्ही इफेक्टवर होणारा परिणाम अगदी उलट असतो. फक्त कल्पना करा, झेनर इफेक्ट सुरू करण्यासाठी किती प्रचंड इलेक्ट्रिक फील्ड लागते. हा आकडा बघा, 3 गुणिले 10⁷ व्होल्ट प्रति मीटर. ही इतकी प्रचंड शक्ती आहे जी थेट अणूंच्या पातळीवर काम करते. आणि म्हणूनच हा जो 6 व्होल्टचा टप्पा आहे तो खूप महत्त्वाचा आहे. गंमत अशी आहे की साधारणपणे 5 व्होल्टच्या आसपासच्या डायोड्समध्ये हे दोन्ही इफेक्ट्स म्हणजे झेनर आणि ॲव्हलांश एकमेकांना संतुलित करतात. त्यामुळे काय होतं तर तापमानातील बदलांचा त्यांच्यावर जवळजवळ काहीच परिणाम होत नाही. ते खूपच स्थिर बनतात. आणि याच सिद्धांतामुळे आणि या स्थिरतेमुळेच झेनर डायोड एका खूप महत्त्वाच्या भूमिकेत येतो. तो बनतो एक परिपूर्ण व्होल्टेज रेग्युलेटर. तर मग हे व्होल्टेज रेग्युलेटर म्हणून काम कसं करतं?
याला शंट रेग्युलेटर म्हणतात. चला एक सोपं उदाहरण घेऊ. समजा आपल्याला एका टाकीमध्ये पाण्याची पातळी स्थिर ठेवायची आहे. ही टाकी म्हणजे आपलं लोड. आता झिनर डायोड म्हणजे काय, तर त्या टाकीला लावलेला एक ओव्हरफ्लो पाईप. तो लोडच्या पॅरलल म्हणजे समांतर लावलेला असतो. जेव्हा इनपुट व्होल्टेज म्हणजे नळातून येणारं पाणी कमी जास्त होतं, तेव्हा एक सिरीज रेझिस्टर त्या प्रवाहावर नियंत्रण ठेवतो. आणि जर पाणी जास्त झालं तर झिनर डायोड म्हणजे आपला ओव्हरफ्लो पाईप ते जास्तीचं पाणी बाहेर काढून टाकतो. परिणाम, टाकीतली पाण्याची पातळी म्हणजेच लोडवरचा व्होल्टेज अगदी स्थिर राहतो. याचं सार या एका वाक्यात अगदी अचूकपणे मांडलं आहे. रेग्युलेटरचं कार्य म्हणजे सप्लाय व्होल्टेजमधील चढ उतार किंवा लोड करंटमधील बदल असूनही लोडला एक स्थिर आउटपुट व्होल्टेज प्रदान करणे. हेच त्याचं मुख्य काम आहे. आता सर्किटचं विश्लेषण करताना सोपं जावं म्हणून आपण 2 मॉडेल्स वापरतो. एक आहे आयडियल मॉडेल. यात आपण असं मानतो की झेनर डायोड म्हणजे VZ व्होल्टेजची एक परफेक्ट बॅटरी आहे. पण प्रत्यक्षात असं नसतं, म्हणून आपण प्रॅक्टिकल मॉडेल वापरतो. यात त्या बॅटरीसोबत एक छोटासा रेझिस्टन्स म्हणजे RZ जोडलेला असतो. हा व्होल्टेजमधल्या अगदी लहान बदलांचाही विचार करतो, ज्यामुळे आपलं कॅल्क्युलेशन अधिक अचूक होतं. आता जाता जाता एक विचार करूया. फक्त आपल्या आजूबाजूला आपल्या घरातच नजर टाका. किती उपकरणं असतील जी व्यवस्थित चालण्यासाठी एका स्थिर व्होल्टेजवर अवलंबून आहेत? मोबाईल चार्जर, लॅपटॉप, टीव्ही, यादी खूप मोठी आहे. आणि या सगळ्या उपकरणांच्या विश्वासार्हतेमागे या लहानशा झेनर डायोडचा खूप मोठा हात आहे.